करतात काय मी त्या पुष्पाताई. या वहिनी बसा वहिनी, हे सामान काय आणलं काय मी ना बाई, ओटीचं सामान नाही वाटते. हो ना, काय मी काय करतात तर मलाही बोलावलं. म्हणता मग घेतला फ्रीज नाही पुष्पाताईसाठी. हो मग काय तर फ्रीज घेतला म्हटलं डबल डोअरचा, मग 23,500 आहे म्हटलं. मग भावाचे लाडके आहेत ना म्हटलं पुष्पाताई, साडी कपडे तिथं वेगळेच, फ्रीजच घेतला म्हटलं. तुम्ही काय घेतलं? तुमची तर लाडकी नणंद आहे बाप्पा, तुम्ही काय घेतलं? बाई मंदा, आमची काही एवढी सोय नाही, तुला तर माहित आहे की आमचं सगळं हातावरच आहे. आता शांभवली कशी नोकरी आहे म्हणून तुम्ही घेता बाई, तुम्हाला किस्ती नाही भेटते ना, मग आम्हाला काय आहे. बाई 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 बाई, किस्ती बिस्ती नाही घेतलं, असंच म्हणसाल. कॅश घेतलं म्हटलं, कॅश कर कर नोटा मोजल्या म्हटलं, 1 रुपयाही कमी नाही केला म्हटलं त्यानं भाडव्यानं. 23,500 घेतले म्हटलं त्यानं. मग काही पण आपलं घ्यायचं नसली कशाच काम दिसत लोकांना. परिस्थिती नाही म्हणे, तुम्ही काय गोट्या खाता का? सर्वांची परिस्थिती असते, फक्त मन मोठं पाहिजे. बाई मंदा, मन मोठं असून चालत नाही, काही पैशाची काय होती या जगात. सगळंच होते, काऊन नाही होत. एकच नणद आहे, करायला नाही पाहिजे काय? नुसतं साडीचं बंदर नेसून दिलं की झालं. आता तू काही म्हण बाई, कसं असलाय ज्याची चादर तेवढं पाय पसरते कोणी बी. आमच्यापाशी नाहीच आहे तर काय, आम्हाला टोम नाही मारले टाम नाही मारले तर आम्हाला ऐकूनच घेणं आहे. पैसा लई मोठी गोष्ट आहे ना मंदा, पैसा नाही ना आमच्यापाशी म्हणून तू बोलून राहिली. बोल बाई, तुला बोलायचं असेल तर, पण आम्ही नाही घेऊ शकत बाई एवढं मोठं गिफ्ट. तेली बी समजते बाईले, पुष्पाताईले, की आपला एक भाऊ गरीब आहे, त्या काही आटत नाही. जाऊ दे, नाही तर काय करा, देवाली माहित आहे. नाही तर ननदले काय दिला ना कमी नाही होत म्हटलं, लय मोठ्या मनाने देतो म्हटलं मी, पण नेमानं करत आली व, समजलं काय? हा, आता इतके वर्ष लग्न झाले त्याच्या, पण नेमानं त्याची दिवाळी लगे राखी अधिक महिना नेमानं करत आली. नवाईची दिवाळी नाही केली बरं, नाही तर 1 वर्षी करा मग बाकी वर्ष सुने पडू द्या, असं नाही. साडीचं बंदर 100 रुपयाचंच नेसवलं अशीन, पण नेमानं नेसवलं ननदले, नेमानं विचारलं, मानपान नेमानं केला म्हटलं ननदचं. असं आहे रे. बाई 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 बाई, तुम्ही काय 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 मला काय काय टोमने मारून राहिले का? नेमानं करत आली मोठ्या सांगून राहिल्या तर कोणाला सांगून राहिला? नेम तुमचे मोठा होत्या म्हटलं तुम्ही, सगळा गठ्ठा तुमच्याचकडे आहे म्हटलं मामाचीचा. ते ना वहिनी काही केलं तर ते सगळं माझ्या नवऱ्याचं भरशावर केलं म्हटलं मी. ते वैभव दिसू राहिलं ना तुम्हाला, एवढं घर, AC, TV हे नवऱ्याच्या पगारावर आहे म्हटलं माझ्या. गठ्ठ्या काय सांग म्हणता, गठ्ठ्या 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 वावर हिशी वाटी करून दिलाय मामाजीनं. उलट मामाजी म्हणत नाही म्हणा, मी बाप्पा सारखेच आहेत ते. मामाजी 8वीच काढतो, ननदचे 8वीच काढतो, सगळं 8वीच काढतो. आणि शांभवला नोकरी लागली तर मग सगळं एकत्र होते तेव्हा शांभव शिकले ना. मग खटल्यातूनच लागली की नाही, तेच पैसे भरत की नाही सगळे सोन्याचे बाबा, तेव्हा शांभव शिकू शकले, नोकरी लागू शकले. अगं बाई, तुम्ही का माझ्या नवऱ्याचं शिक्षण काढता का? बापरे, हे पा जाऊ बाई, त्यांचा पण बाप होता म्हटला. नवईने केली काही शिक्षणाला पैसा लावला तर तुमचा नवरा शिकला नाही, त्यांची बुद्धी चालली नाही, तर मग मी काय करू? आमचीही हुशारच आहेत म्हटलं, त्यांच्या आधीचं शिक्षण आवड होते म्हणून शिक्षणात त्यांचं ते शिकले, नोकरीवर लागले. तुमचा नवरा नुसतं गावाकडे हिंडत होता म्हणे, काय नोकरीवर लागीन? मंदा, तोंड सांभाळून बोल म्हटलं, असं काही जरुरी नाही आहे. काही प्रत्येकाची बुद्धी काही सारखी नाही, काही कोण कसं तर कोण कसं. माझ्या नवरा बी काही कमी नाही आहे म्हटलं, सुखात आहे म्हटलं. आम्ही बी नोकरी नाही म्हणून काय झालं, पण सुखात आहे, समजलं ना. मला एवढे पैसे नाही कमवत ते, पण मग वाईट बी काम नाहीत करत. अरे काय झालं वहिनी? काही नाही पुष्पाबाई, या ना. का पुष्पाताई, तुम्हाला दोन्ही भाऊ सारखेच? मग लहान भावाकडून फ्रीज घेतला तर मोठ्या भावाला का तसंच सोडून दिलं का काय? मोठ्या भावाला नाही मागत का काही? पाहिजे म्हणला किती अगाऊ आहे. आता आम्ही काही देत नाही का? नाही ना, आमची परिस्थिती एवढी द्यायची. पहिले सोन्याच्या बाबाला म्हटलं, मला तसं काही नाही आहे बरं, सोन्याच्या बाबाच नाही म्हणत. वहिनी, माई काही जबरदस्ती नव्हती तुमच्या नवऱ्यावर. मी आता नाही म्हटलं होतं त्या श्याम भाऊली, तोच म्हणे फ्रीज घेऊन देतो. हे पा मला दोन्ही भाऊ सारखे आहेत. आणि कसं आहे,
मी म्हणजे मी आता कसं आहे, मनोहर दादाची एवढी परिस्थिती नाही आहे. मी असं नाही म्हणत की श्याम दादालाही कमवते. मी काही त्याला म्हटलं नव्हतं घेऊन दे. आणि मी कधी कोणा भावालाही असं जिद्द पकडलीच नाही, आटलीच नाही. तुम्हाला वाटलं तर घेऊन द्या, नाही तर राहिलं. 2 शब्द प्रेमानं तुम्ही अशी बोलले, मला 2 दिवस तुमच्या घरी आणलं, माझ्या माहेर कायम ठेवलं, हेच माझ्यासाठी स्वर्गाहून जास्त आहे. चांगलं वाटते मला तेवढ्यानंच की माझे भाऊ मला विचारतात, माझ्या भाऊजाई माया मानपान करतात. लय चांगलं वाटते मला वस्तूचा काही लोभ नाही आहे वहिनी. फालतू तुम्ही त्या वहिनीला काही म्हणू नका. चला बसा बरं दोघी जणी, दोघींच्याही वाट्या भरतो. आता बाई पुष्पाबाई ओटी कशाला बाई? वहिनी म्हटलं अधिक महिन्यात आईची ओटी भरायला लागते ना. आता आई तर नाही आहे मला, तुम्हीच माझ्यासाठी दोघी बी मोठ्या भाऊजाई आहेत, आईसारख्याच आहे. या नुसतं नावालाच मोठे आहेत, करायला नाही. पुष्पाबाई तुम्ही आम्हाला तुमच्या आईची जागा दिली, खरंच किती मोठं मन आहे तुमचं. आईची ओटी तर सगळ्याच लेकीबाई भरतात, पण भाऊजाईची ओटी भरायलाही मन मोठं पाहिजे. आज तर मला खूपच माझ्या मन असं भरून आलं, खूप चांगलं वाटून राहिलं ना, की खरंच मी खूपच भाग्यशाली आहे की ननदनं आमची माझी ओटी भरली. ननदनं म्हणजे तुम्ही तुमच्या आईच्या जागेवर मला ठेवलं. खरंच पुष्पाबाई तुम्ही किती चांगले आहे ना. झाली अस्मिताची ड्रामे चालू. नुसतं बोलण्यातच पटत आहे हे, बोलण्यातून माणसाला सगळं बरोबर बनवते हे. असं बाई तसं बाई करायच्या वेळेस हात मागं घेते. हुशार लोंबडी. बसा बसा, आता दोघी जणी बसा. आजीची मांडी पाहिजे, जरा खाली ठेवत जायवर विद्यार्थीले. मांडीवर अशी सवय लागून जाते. खाली खेळलं लेकरू की मोकळचं काय राहते. चांगलं जेवण धकते. मांडीवर बसवतो का तिले? ऐ यारू खाली खेळ. आजीच्या मांडीवर नाही बसू. हो ना, नाही तर काय आई नुसतं मांडीवर घेऊन बसतात तिला. आई तुम्ही खाली सोडत जा बरं तुम्ही. आई म्हणतात खालचंच खाते. कशाला लक्ष राहतेस ना आपलं. मग तिला किती मांडीवर ठेवसान तुम्ही? हो ना वा, खालचं उचलून खाते ना ते. घर साफसूफ ठेवत जा. चांगला 3-4 वेळा झाडू मारला पाहिजे. खाली काही दिसलं नाही पाहिजे. तुला काही समजत नाही बाई म्हटलं. किडा किटकूर काय तोंडात घालून देते ती आता. लोकांची लेकरं काय मांडीवर आहेत काय व विद्या. आजीच्या लाडाची लाडकी नात. लय लाडकी आहे बाबा, लय लाडकी. काय चाललं? ओ माय बाई किशोर तेजस्विनी या. आता अचानक कसं काय आला रे तू? हो नाही काही नाही. हो ना दादा, अचानकच येतोस तो आपण. माहित झालं आता आली. काल आईने सांगितलं फोनवर, म्हटलं चला आताची भेट घेऊन येऊ. सांग भेटग्यासाठी आला का बाबा? यायला परवडलं का तुला भेटग्यासाठी? भेटग्यासाठी आला. ये अधिक महिना झाला काय व ते जीव? हो आत्या, अधिक महिना झाला ना, मग इकडे आलो. हो काय व, या. हो या, बसा, पाणी आणते मी. ताई बसा तुम्ही, मी आणते. मी काय पाहुणे थोडी नाही. ए आदू सेकंड सेकंडी मला सेकंडी. हॅलो हाय कर. अरे काकाला हाय कर. हॅलो कर काकाला, हॅलो कर. कोण आहे? काका आहे ना काका. सेकंड आहे बाई काकाले. काका काय म्हणते व? अरू पाय बरं टाकलो. काका काय म्हणते बाबा? काका म्हणते व, काका म्हणते पा. काका म्हणते रे तुले. हो काका मस्त आहे तिले म्हणता आहे ना. काका बोलतात ना, फोनवरही बोलतात ना, म्हणून मस्त म्हणते काका. दोघंही देवी तेली, गोपाल दादाली येईली बी काका. काका आहे बाई काका. चाल बाई, झालं आता. मस्त झालं लिंबाचं लोणचं. मस्त झालं आता. चांगलं मुरलं म्हणजे चांगलं लागते. थोडंसं आत्यासोबत दिल्या जाते, थोडंसं तेजस्विनीसोबत दिल्या जाते. म्हणून जास्तच टाकलं. झालं, मुरलं पाहिजे लवकर. काय करून राहिली व छाया? आत्या या ना. काही नाही, लिंबाचं लोणचं घातलं म्हटलं, घालून ठेवलं. मुरलं पाहिजे म्हटलं. तुमच्यासोबत देईन काही तेजस्विनीसोबत देईन, म्हणून जास्तच घातलं. तेच तर म्हटलं, लय मस्त वासून राहिला व. लय मस्त लोणचं घालतं व छाया तू. सासूपेक्षाही चांगलं. तुझ्या आईने शिकवलं वाटते तुले. हो, माझं लग्न झाल्यापासून मीच लोणचं घालते. आई माझ्यापेक्षा चांगलं घालते. हो काय व छाया, तुझं मस्त लोणच्याचा बिझनेस उघडून दे बाई. खरंच ना, लोणच्याचा बिझनेसमध्ये लय प्रॉफिट राहते. आमच्या कॉलनीत एक बाई होती. आमच्या कॉलनीत म्हणजे यवतमाळले एक सुंदर राहते की नाही, त्या कॉलनीत, गायत्रीच्या कॉलनीत माहिती आहे, घरगुती लोणची विकत जाय.
तिच्या घरी म्हटलं एवढी गर्दी होत जाय म्हटलं, तिथले बाया लावा लागला म्हटलं कामाले. खरंच ना, म्हणजे घर बसल्या तर किती मोठे पैसे कमवत जाय. तू बी लोणचं चालू कर, लय मस्त हाताले टेस्ट आहे, त्या चव आहे, पुऱ्या घरात वास घुमून राहिला लोणच्याचा. हा त्या बिझनेस मी तर घरच्यासाठी घालत असते. बिझनेस कुठं काय होते, होते ना, केलं तर काही होते. घरात बसून बसून काय 2 पैसे मागं टाकले जातात. बाईच्या जातीवर पैसा पाहिजे बाई, ते हातात कला आहे म्हणून. पाय विचार करून आत्या. तुम्ही एवढी तारीफच करून राहिल्या तर पाहू आता. तुमच्या भाच्याशी बोलून पाहिजे, पाय पाय बोलून. मस्त लोणचं आहे, खरंच भूकच लागली. आता जेवता का मग? जेवा ना, लोणचं पुढे जेवा. नाही व, आता कुठे भलकद्या लेकरावानी. राहू दे, रात्रीच्या जेवणात खाऊ. आता जेवण काय होते? नाही व, राहू दे.